करगाव तांड्यात महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार उत्पादन शुल्क विभागाला दिला इशारा। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महिलांनी एकत्रित येत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि गावात तात्काळ दारूबंदी लागू करण्याची मागणी केली। दारूमुळे गावात भांडणे वाढत असून तरुणाई व्यसनाधीन होत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे। गावातील परिस्थिती गंभीर। करगाव तांड्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे गावातील तरुण व्यसनाधीन होत आहेत। दारूमुळे गावात वारंवार भांडणे होतात, ज्यामुळे गावातील शांतता भंग पावत आहे। महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे। महिलांनी दिले निवेदन। महिलांनी उत्पादन शुल्क निरीक्षकांना निवेदन देऊन गावात तात्काळ दारूबंदी लागू करण्याची मागणी केली आहे। निवेदनात महिलांनी गावातील दारू विक्रीमुळे होणारे दुष्परिणाम विशद केले आहेत। दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे। निवेदनावर महिलांच्या सह्या अरुणा रतन चव्हाण, पुष्पा प्रशांत राठोड, वैशाली किशोर चव्हाण, कल्पना सुकलाल राठोड, लक्ष्मी विनोद पवार, निकिता प्रवीण चव्हाण आदी महिलांच्या निवेदनावर सह्या आहेत। महिलांचा निर्धार। करगाव तांडा येथील महिलांनी दारूबंदीसाठी निर्धार व्यक्त केला आहे। गावात दारूबंदी होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला आहे। महिलांच्या या आंदोलनाला गावातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रशासनाची भूमिका। राज्य उत्पादन शुल्क विभाग महिलांच्या मागणीवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बातमी संकलन ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू आहिरे, चाळीसगाव।